पत्ताकोबी अशा प्रकारे बनवून पहा तुम्ही एक वेळा. पहा किती सुंदर होते. नाही खाणारा 2 पोळी जास्त खाईल. या प्रकारे बनवून पहा. डाळ टाकून, हरभऱ्याची डाळ टाकून करून पहा तुम्ही. खूप सुंदर होते. पहा मी त्याच्यासाठी फ्लावर आणलेला आहे पत्ताकोबीचा आणि हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे. ते टाकून आपण करणार आहे आज पत्ताकोबी. खूप सुंदर होते. पहा तुम्ही पत्ताकोबीची भाजी. हे पहा मी हे आता कापून घेतलेले आहे आणि आता किसून घेणार आहे ते. आणि आपण म्हणजे फोडणी पण देणार आहे सोबत. तर हे किसून घेणार आहे. आणि आपली हे भांडं जे आहे ते मी मातीचं घेतलेलं आहे. ते भांडं मी तापत ठेवलेलं आहे, गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता आपण ते फोडणी देणार आहे. पहा तेल टाकत आहे मी. तेल टाकून तेल तापलं म्हणजे त्याच्यात आपण मोहरी, जिरं, मसाला टाकणार आहे. हे पहा तेल टाकून दिलेलं आहे मी आता. खूप सुंदर होते पत्ताकोबीची भाजी. तुम्ही अशा प्रकारे करून पहा एक वेळा आणि मला सांगा. आणि कशी झाली भाजी हे मला सांगा. हे पहा मोहरी टाकत आहे मी आता. मोहरी, जिरं पण टाकून देणार आहे. हे पहा जिरं टाकत आहे. आणि मोहरी तडतडली म्हणजे जिरं टाकायचं. आणि जिऱ्यानंतर मग आपण बाकीचं कांदा वगैरे जिरं टाकत आहे मी. हे पहा छान होते. खूप सुंदर भाजी होते. अशा प्रकारे करून पहा. 1 पोळी खाणारा 2 पोळी खाईल, बोटं चाटणार. तुम्ही पहाच करून अशा प्रकारे. खूप सुंदर भाजी होते पत्ताकोबीची. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. कांदा टाकलेला आहे मी. हे पहा कांदा टाकून आता मी हे फ्लावर किसून घेणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही किसून पाहायची. भाजी म्हणजे कसं खूप लवकर किसल्या जाते आणि बारीक किसल्या जाते. लवकर पत्ताकोबी शिजते. आपला कांदा झाला म्हणजे मग आपण बाकीचा मसाला टाकणार आहे. आता पहा पत्ताकोबी किसून घेणार आहे मी. खूप छान आणि लवकर किसून होते याच्यात. आणि छान बारीक बारीक किसल्या जाते म्हणजे कसं लवकर आपली भाजी शिजणार आहे. आपल्याला वाट पाहावं लागणार नाही आहे. आणि हरभऱ्याची डाळ मी 1 वाटी भिजवून घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ पण टाकणार आहे त्याच्यात मी. तर तुम्ही अशा प्रकारे पत्ताकोबीची भाजी एक वेळा करून बघाच. बोटं चाटणार आहे तुम्ही खाताना. तुम्हाला म्हणजे खूप सुंदर लागणार आहे ही भाजी. तर आता हे आपला कांदा पण होत आहे. कांदा, मोहरी, जिरं हे मी टाकून घेतलेलं आहे आधी. आणि आता याच्यानंतर मी आपली भाजी किसून झाली म्हणजे मग आता आपण भाजी टाकणार आहे. खूप सुंदर भाजी होते. या प्रकारे करून पहा तुम्ही. आपला कांदा पण सोबत कांदाही होत आहे आपला. हा झाला म्हणजे मग आपण पत्ताकोबी टाकणार आहे. याच्यात मसाले वगैरे टाकून घेणार आहे. तिखट, मीठ, हळद हे सर्व टाकून घेणार आहे. खूप सुंदर भाजी होते अशा प्रकारे. आणि हे म्हणजे पत्ताकोबी प्रोटीननं भरपूर फायबर असते. याच्यात प्रोटीन असते. आणि लहान मुलांना आवडत नसेल तर अशा प्रकारे बनवली तर ते खूप आवडीनं खातील. पत्ताकोबीची भाजी तुम्ही करून बघाच एक वेळा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आवर्जून करा. तुम्ही आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या भाजीला. पत्ताकोबीची भाजी खूप सुंदर होते. आणि आपण ही भाजी किसून घेणार आहे. सरासरी 2 माणसांना पुरेल एवढी आपण भाजी घेतलेली आहे. आणि हे करणार आहे भाजी. हे पहा आपण मातीच्या भांड्यात करत आहे. विशेष म्हणजे मातीचं भांडं
खूप चांगलं असते. याच्यात म्हणजे जंतुविरहित असते. आता हे ॲल्युमिनियमचे वगैरे भांडे हे कसे आपल्या गुडघ्याला आणि वातविकाराला खूप हानिकारक आहे. म्हणून आपण सहसा पितळीचं वगैरे किंवा मातीच्या अशा भांड्यात जास्त स्टीलचे घेऊन घ्यायचे. त्याचा वापर करायचा म्हणजे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगलं असते. मातीच्या भांड्यात, माठात पाणी पिणे ते पण खूप चांगलं असते. तर तुम्ही अशा प्रकारे हे भाजी करून बघा तुम्ही. आता माझी भाजी हे किसून झालेली आहे. आपला कांदा पण झालेला आहे. आता आपण त्याच्यात तिखट मीठ वगैरे टाकणार आहे. याच्यात पण आपली भाजी खूप रुचकर होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघाच एक वेळा ही भाजी पत्ताकोबीची आपली. आता आपला कांदा झालेला आहे. आता मी याच्यात तिखट टाकणार आहे. आलं लसणाचा पेस्ट आहे. आलं लसूण आणि जिरं हे मी वाटून घेतलेलं आहे. तिखट 2 चमचे तिखट टाकत आहे. जास्त तिखट नाही आहे. कलरचं तिखट आहे. म्हणजे मीडियम आहे. तिखट पण नाही पण कलर आहे. तर हे मी 2 चमचे घेतलेले आहे. हळद 1 चम्मच घेतलेली आहे. आणि हा मसाला आहे. थोडंसं मसाला टाकलेला आहे याच्यात आणि थोडं पाणी टाकणार आहे. मसाला आपला शिजला पाहिजे, ठसका बसणार नाही आहे म्हणून मी थोडं पाणी टाकलेलं आहे याच्यात आणि आता टमाटे टाकून दिलेले आहे. आता टमाटे टाकून हे थोडे आपल्याला टमाटे शिजवून घेणार आहे म्हणजे त्याचे छान टेस्ट येते. थोडं पाणी टाकून शिजवून घेतलं म्हणजे छान ते जितकं शिजलं तितकं त्याची टेस्ट येणार आहे. तर या प्रकारे आपण म्हणजे पत्ताकोबीची भाजी आणि डाळ टाकून हरभऱ्याची मीठ पण टाकून देत आहे त्याच्यात आणि हरभऱ्याची डाळ टाकून छान आता पाणी टाकून हे छान शिजवून घेणार आहे चांगलं. म्हणजे शिजल्यावर त्याचं म्हणजे पाणी जे येते ना वर छान म्हणजे कलर उतरते त्याला याला भाजीला. तर ते आपण टमाटे आपले शिजल्यावर छान टेस्टी भाजी होते. खूप टेस्टी भाजी होते. तर आपण आता हे शिजू द्यायचे आहे थोडेसे 2 मिनटं. नंतर आता आपण ह्याच्यात डाळ आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ ते टाकणार आहे. छान हे 1 वाटी मी हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे. ते टाकून ते छान शिजू द्यायची. नरम होईपर्यंत शिजू द्यायची चांगली आणि डाळ शिजल्यावर मग आपण त्याच्यात पत्ताकोबी टाकणार आहे. तर आपली डाळ चांगली शिजू द्यायची आधी 2 मिनटं. 2 मिनटं शिजल्यावर मग त्याच्यात आपण हे भाजी टाकणार आहे. भाजी पण शिजू देणार आहे आपण छान. तर आता आपली हे डाळ शिजत आलेली आहे. पहा थोडी आता नरम झाली म्हणजे मग याच्यात आपण आपली किसलेली भाजी पत्ताकोबीची ते आपण टाकायची त्याच्यात. पहा किती वर असं छान कलर आलेला आहे त्याला. ते तेल आपलं वर आलेलं आहे. तर्री मिरचीची पहा आपली डाळ शिजलेली. आता आपण हे भाजी टाकून देणार आहे याच्यात आणि हे भाजी शिजू द्यायची आहे. भाजी शिजली म्हणजे आपण मग त्याच्यात छान वाढून तुम्हाला दाखवणारच आहे. पहा किती सुंदर भाजी होते. याची पत्ताकोबी आणि डाळ टाकून तुम्ही करून बघाच एक वेळा आणि खाऊन बघा. सांगा मला का हे भाजी पत्ताकोबीची किती सुंदर होते आणि किती चविष्ट होते. हे पहा आपली भाजी आता झालेली आहे. आता मी तुम्हाला हे भाजी काढून दाखवणार आहे.
आपली डाळ, हरभऱ्याची डाळ आणि पत्ताकोबी टाकून मी तुम्हाला ही भाजी करून दाखवलेली आहे. आणि मला सांगा एक वेळा का ही भाजी कशी झालेली आहे. हे पहा, सुंदर भाजी झालेली आहे. किती सुंदर भाजी